लग्न, दोन माणसांचं एकत्र येणं. पण खरं सांगायचं तर दोन वेगवेगळ्या दुनियेचं टक्कर होणं. आरव आणि सायली दोघांचं लव्ह मॅरेज. कॉलेजमध्ये भेटले, कॅन्टीनमध्ये भांडले आणि शेवटी एकमेकाशिवाय राहू शकत नाही हे समजलं. लग्न झालं. काही महिने स्वप्नासारखे. रात्री उशिरापर्यंत गप्पा, एकमेकांसाठी सरप्राईज आणि तू आहेस ना ही खात्री. पण जसे दिवस गेले तसं रिॲलिटी हळूहळू दिसायला लागली. सायली, तू पुन्हा लाईट बंद करायला विसरलीस. आरो, तू कपडे तिथेच का टाकतोस नेहमी. लहान सहान गोष्टीमध्ये पण भांडणं मोठं होत गेलं. एक दिवस सायली रागाने म्हणाली, तुला काही फरकच पडत नाही माझ्याबद्दल. आरवही शांत राहिला नाही. आणि तुला वाटतं फक्त तूच बरोबर आहेस. त्या दिवशी पहिल्यांदा दोघं एकमेकाशी बोलले नाहीत. घरात सगळं होतं, पण शांतता खूप मोठी होती. दिवस गेले. एकाच घरात दोन अनोळखी लोकांसारखे राहत होते. सायली रात्री एकटी बसून जुने फोटो बघायची आणि हळूच रडायची. आरव, तो बाहेरून शांत पण आतून खूप काही चालू होतं. एक दिवस सायलीला एक जुनी डायरी सापडली आरवची. ती उघडली. त्यात लिहिलं होतं, सायली खूप हट्टी आहे, पण तिचं हसणं माझं सगळं टेन्शन दूर करतं. आज भांडण झालं, पण ती रडताना बघवत नाही. मीच जाऊन बोलणार उद्या. कधी कधी वाटतं मी तिच्यासाठी पुरेसा आहे का. सायलीच्या डोळ्यात पाणी. त्या डायरीच्या शेवटी लिहिलं होतं, ती रागावते तेव्हा ती जिंकत नाही, मी हरतो. सायली थबकली. तिला जाणवलं भांडणात दोघेही हरत होते. त्या रात्री ती हळूच आरवजवळ गेली. आरव, तो काही बोलला नाही. सायली म्हणाली, आपण इतके दूर कधी झालो. आरवने फक्त एक प्रश्न विचारला, आपण कधी जवळ होतो का खरंच, की फक्त वाटत होतं. सायली शांत. पण मग ती हसली. आपण परत जवळ येऊ शकतो, जर तू तयार असशील तर. आरवने तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. मी कधीच दूर गेलो नव्हतो. त्या दिवसापासून भांडण थांबली नाहीत. पण त्यांनी एक नियम केला. राग आला तरी झोपायच्या आधी बोलायचंच. लहान सहान गोष्टीवर हसायला शिकलं आणि मोठ्या गोष्टीवर एकत्र उभं राहायला. तरच लग्न म्हणजे परफेक्ट मॅच नाही, ते इनपरफेक्ट लोकांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न असतो. सायली अजूनही लाईट बंद करायला विसरते आणि आरव अजूनही कपडे इकडे तिकडे टाकतो. पण आता त्या गोष्टीवर भांडण होत नाही, त्या गोष्टीवर प्रेम वाढतं. कारण शेवटी नातं टिकवायला प्रेम पुरेसं नसतं, समजून घेणं आणि आपण टिकवण्याची इच्छा असावी लागते.